मनपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 19 राम स्वरूप वर्णन. ओम श्रीराम. श्रीराम हा प्रणवरूप सगुण निर्गुणातीत अद्वय असा परमात्मा आहे. तो सर्व शुभ चिन्हांनी मंडित आहे. अशा रामभक्तीचा साठा ज्यांच्या जवळ आहे त्यांनाच रामहृदयातील अमृतधारा प्राप्त होतात. हा राम त्यागी भोगी असूनही अनासक्त आहे. असा हा धनुष्य भंग करणारा श्रीराम आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. अशा प्रकारे साधकाच्या ठिकाणी गुरु कृपेने जेव्हा आत्माराम प्रकट होतो तेव्हा आपोआपच परमशांती स्थिर होते व अशा या आत्मारामाच्या भक्तीचा साठा गुरु कृपांकित साधकाच्या हृदयात असतो. असेच संत आत्मारामाचे हृदय जाणू शकतात व या आत्मारामाच्या हृदयातून थेट संतांच्या साधकांच्या हृदयात ज्या धारा प्रवर्तित होतात त्या धारा म्हणजेच सत्य, ज्ञान, शक्ती, प्रकाश व आनंद या होत. व अशा या दिव्यानंदात प्रेमानंदात तो गुरु कृपांकित साधक प्रेममय होऊन डुंबत राहतो. आता या अध्यायाचे सार पाहिले तर श्रीराम प्रणवरूप सगुण निर्गुणातीत आहे असं इथे म्हटले आहे व अशा सगुण आणि निर्गुण भक्ती करणाऱ्या साधकाच्या हृदयात रामभक्तीचा साठा असतो. त्यामुळे रामाच्या हृदयातून अमृतधारा त्या साधकाला मिळत राहतात. साधक आपल्या साधनेने श्री गुरूंची कृपा प्राप्त करून घेतो तेव्हा त्याच्या ठिकाणी आत्मतत्व हळूहळू अवतरित व्हायला लागतं व आत्म्याच्या हृदयातून, इथे हा शब्द फार वैशिष्ट्यपूर्ण वापरला आहे. मला स्वतःला हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर एका साधकाने प्रश्न विचारला होता की आत्मारामाचे हृदय कसे असू शकेल, म्हणजे आत्माराम हे तर निर्गुण तत्व आहे, ते दिसणारं तत्व नाही, मग त्याचं हृदय कसं काय? तर त्याचं उत्तर असं आहे पहा की आपण हृदय हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आपल्या दृष्टीसमोर फिजिकल हृदय म्हणजे शरीरातील जे हृदय जे रक्ताभिसरण करतं, जे धगधग वाचतं, ठोके त्याचे वाचतात, असं हृदय आपल्या समोर येतं. मेडिकल सायन्सच्या दृष्टीने ते हृदय स्कॅन वगैरे यामध्ये आपण पाहू शकतो. परंतु हे जे हृदय आहे ते अध्यात्मात अभिप्रेत नाही. अध्यात्मातील हृदय हे सूक्ष्म व कोणत्याही मेडिकल सायन्सच्या उपकरणाला दिसू शकणार नाही किंवा मानवी दृष्टीला, बाह्य दृष्टीला ते पाहता येणार नाही. ते हृदय म्हणजे आंतर हृदय की जे अतिसूक्ष्म संवेदना भावना स्वरूप असतं. पहा, आपण असं म्हणतो की प्रेम, भावना, व्यक्त होणे, विकार, वासना ह्या कुठून निर्माण होतात? हृदयातून. मग त्याच्या समजा प्रेम घ्या, प्रेम हे दाखवता येतं का? नाही. वासना दाखवता येते का? नाही.
भक्ती दाखवता येते का? नाही. म्हणजेच ह्या अतिशय सूक्ष्म, संवेदनामय, भावनामय जाणीवा असतात व त्या कुठून निर्माण होतात? तर त्या अंतर हृदयातून निर्माण होतात. जशा या भावना, या वासना, विकार, प्रेम हे दाखवता येत नाही, कारण त्या सूक्ष्म हृदयातून निर्माण झालेले असतात. असंच हे हृदय दाखवता येणारे नाही, ते फक्त आपण जाणीव करू शकतो. किंवा आपण आध्यात्मिक अनुभव घेत असताना अंतरदृष्टीला जे अनुभव दिसतात ते बाह्यदृष्टी पाहू शकते का? नाही, कारण ते अंतरदृष्टीच्या समोर आलेले सूक्ष्म असे जाणीवा असतात. आणि मग यालाच तर आत्मारामाचं हृदय असं म्हणतात. जसं हे आत्मारामाचं हृदय असतं तसंच साधकाचंही हृदय असतं. म्हणून त्या आत्मारामाच्या हृदयातून थेट साधकाच्या हृदयात त्या अमृतधारा प्रवर्तित होतात. आणि त्या धारा म्हणजे सत्य, ज्ञान, शक्ती, प्रकाश व आनंद. आता इथे पहा, आत्मारामाच्या हृदयातून जे सत्य आपल्या हृदयात किंवा साधकाच्या हृदयात येतं ते दिसतं का? नाही दिसत. म्हणजेच ती सूक्ष्म जाणीव, सूक्ष्म स्पंदन असतं व ते सत्य असतं. ते सत्य म्हणजेच ईश्वर. दुसरी धारा म्हणजे ज्ञान. ज्ञानधारा हे आपण मुखाने शब्द रूप घेऊन व्यक्त करून दाखवू शकतो, परंतु ते जेव्हा तो जो प्रवाह आहे, तो जो आत्मारामाच्या किंवा सद्गुरूंच्या हृदयातून साधकाच्या हृदयामध्ये प्रवर्तित होतो, तेव्हा तो फ्लो, तो प्रकाश, ते ज्ञान दिसत नाही, मात्र त्याला शब्दांचं रूप घेऊन आपण व्यक्त करू शकतो. तसंच शक्ती ही पण आत्मारामाच्या हृदयातून आलेली अमृतधाराच होय. पहा, एखादं काम किंवा आपण मोठा दगड इथून उचलून तिकडे मांडला, हे कशाच्या बळावर केलं? तर शक्तीच्या बळावर. ते कार्य दिसून आलं. शरीराने किंवा हाताने तो दगड उचलून दुसरीकडे मांडला, त्यासाठी जी शक्ती वापरली ती शक्ती दिसते का? नाही. म्हणजेच हे निर्गुण तत्व आहे. अशीच शक्ती आत्मारामाच्या हृदयातून साधकाच्या हृदयात प्रवर्तित होत असते. तसेच प्रकाश आपल्या बाह्य डोळ्यांनी पण दिसतो, परंतु तो प्रकाश हा सूर्याचा असतो. मात्र जेव्हा मी डोळे बंद करतो व आत शिरतो, तेव्हा जो प्रकाश पाहायला मिळतो तो प्रकाश म्हणजे नील रंगाचा असतो, पिवळ्या रंगाचा असतो, शुभ्र पांढऱ्या रंगाचा असतो, चांदी सारख्या चकाकी रंगाचा असतो. हे प्रकाश कसे आणि कुठून येतात? ते जे येतात ते आत्मारामाच्या हृदयातून माझ्या म्हणजेच साधकाच्या हृदयात प्रवेश करतात व तिथे मला माझ्या अंतर्दृष्टीच्या समोर तो प्रकाश पाहावयास मिळतो. आनंद कुणी पाहिलाय का? आनंद उपभोगू शकतो, आनंद मिळवू शकतो, परंतु आनंद पाहता येत नाही. साधी गोष्ट घ्या, मला एखादा पदार्थ आवडतो, तो पदार्थ मी खाल्ला की मला आनंद होतो. तो पदार्थ दिसला, खाण्याची क्रिया ही दिसली, परंतु आनंद दिसतो का? तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा दिव्य आनंद, ईश्वरी आनंद, आत्म्याचा आनंद, परब्रह्माचा आनंद या गोष्टी साधकाला अंतरंगात प्राप्त होतात, मात्र त्या पाहू शकत नाही. ह्या ज्या सर्व निर्गुण शक्ती आहेत, त्या शक्ती सर्व आत्मारामाच्या म्हणजेच ब्रह्माच्या म्हणजेच परब्रह्माच्या व त्या परमशांतीच्या हृदयातून साधकाच्या हृदयात प्रवर्तित होत असतात. व खऱ्या अर्थाने साधकाला हेच मिळवायचे. काय? सत्य, ज्ञान, शक्ती, प्रकाश व आनंद हेच साधकाचं ध्येय असतं. व हे जेव्हा तो मिळवतो तेव्हा तो त्या आत्मारामाच्या हृदयाशी एकरूप होतो. असा साधक दिव्य व लोककल्याणकारी असतो. म्हणून आपण सर्वांना
हीच विनंती की आपणही सर्वांनी आपल्या गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने हे मिळवावे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.